अब खबर है ब्रह्मपुरी तहसील से, जहां तहसील के बोरधा ग्राम पंचायत का चुनाव निर्विरोध संपन्न हुआ। वह किस तरह, देखते इस खबर में। चंद्रपुर जिले में ग्राम पंचायत के चुनाव की घोषणा होते ही इस संदर्भ में चारों तरफ सभी राजनीतिक पार्टियों के लोगों ने अपने उम्मीदवारों को जिताने के लिए जीतोड़ मेहनत के साथ में तमाम तरह के कदम उठाने लगे। मगर ब्रह्मपुरी तहसील के बोरधा ग्राम पंचायत में भाकपा के 5 वहीं कांग्रेस के 2 उम्मीदवार निर्विरोध विजयी घोषित किए गए। ब्रह्मपुरी तहसील के बोरधा में 7 सदस्यों वाली ग्राम पंचायत में भाकपा की ओर से 7 और वहीं कांग्रेस की ओर से 6 लोगों ने उम्मीदवारी भरी थी। मगर भारतीय कम्युनिस्ट पक्ष के नेता कॉमरेड विनोद जोड़गे ने बोरधा ग्राम पंचायत का चुनाव निर्विरोध रूप से हो, इसके संदर्भ में उन्होंने प्रयास किया और नामांकन वापस लेने के अंतिम दिन 6 उम्मीदवारों ने अपने नामांकन अर्ज वापस लिया और बोरधा ग्राम पंचायत का चुनाव निर्विरोध साबित हुआ। वहीं संदर्भ में भारतीय कम्युनिस्ट पक्ष के नेता कॉमरेड विनोद जोड़गे ने अपनी प्रतिक्रिया। संपूर्ण महाराष्ट्रभर ग्रामपंचायत निवडणुकींची जशी घोषणा झाली तशी संपूर्ण खेड्यांमध्ये ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहू लागले। त्यामध्ये आमचा बोरधा सुद्धा गाव अपवाद नाही। परंतु माझ्यासह येथील तरुणांनी, इतर ज्येष्ठ नेत्यांनी ठरवलं की आपल्या बोरधा गावामध्ये गेल्या अनेक वर्षापासून अविरोध निवड झालेली नाही आणि म्हणून यावेळेस आपण ग्रामपंचायतची निवडणूक, तरी पण शेवटच्या 30 डिसेंबरपर्यंत फॉर्म भरण्याच्या तारखेपर्यंत आपल्या गावातील 13 लोकांनी आपले नामांकन अर्ज दाखल केले। परंतु आमचा जो अविरोध निवडणुकीचा जो प्रयत्न होता हा थांबला नाही, हा अविरोध सुरू राहिला आणि काल सोमवार 4 तारीख नामांकन अर्ज मागे घेण्याची तारीख होती आणि दुपारी 3 वाजतापर्यंत जे 13 लोक होते त्यापैकी 6 लोकांनी या गावातील सर्व लोकांना मान देऊन आणि गावाचा विकास, एकोपा आणि आमच्यावर विश्वास ठेवून 6 लोकांनी आपलं जे नामांकन अर्ज होते ते मागे घेतले आणि बोरधा ग्रामपंचायतची निवड ही अविरोध घोषित करण्यात आली। मी या संपूर्ण उमेदवारांचे अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो आणि या आपल्या गावाच्या विकासासाठी एकोप्याने त्यांनी प्रयत्न करावं, एकजुटीनं विकास या गावाचा करावं, जी काही निधी असेल त्यांच्यासाठी एकजुटीने त्यांनी प्रयत्न करावं असे मी या सर्व नवनिर्वाचित उमेदवारांना शुभेच्छा देतो। सोबतच राज्यामध्ये अशी चर्चा चाललेली आहे की जे गावं अविरोध निवडून येतात त्यांना 30 लाखाचा निधी दिला जातो, तेव्हा माझी विनंती आहे सरकारला की या बोरधा गावाच्या विकासासाठी, अगदी छोटासा गाव आहे, अनेक तरी या गावाचा विकास व्हायचा आहे, तेव्हा ते 30 लाख तातडीने द्यावं। बोरधा ग्राम पंचायत का चुनाव निर्विरोध हो, इसके लिए भारतीय कम्युनिस्ट पक्ष के नेता कॉमरेड विनोद जोड़गे के साथ राजू राउत, प्रशांत ठाकरे, पूर्व सरपंच शरद ठाकरे, दीपक ठाकरे, धनराज ठाकरे, विठ्ठल ठाकरे, रामकृष्ण होलके, तानबा कोटगले, प्रकाश दरडमारे ने अथक परिश्रम लिया।